नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। I request all the leaders to please be on stage so that we can announce and guest as well, please. सगळ्यांना काय केलंय, सगळ्यांना फॉलो केलंय, तुमची रेंज वाढलेली आहे। थँक्यू। आपला फायनल विनर, फर्स्ट विनर, एनी गेस? The winner is Pooja Soname. In my personal knowledge, can I have some voice for Sanam Academy? Suddenly, please start on the winner's study. Please take a walk. मी अक्षर अकॅडमीमधून आले। शुभांगी मॅमने मला टीच केलंय आतापर्यंत। मला खूप छान वाटतंय की मी शुभांगी मॅमकडे शिकली आहे आणि मला शुभांगी मॅममुळेच मी आज इथे आहे। मला खूप छान वाटतंय। Pooja More, please. The second runner up. आपण त्यांची भावना ऐकूयात। मी सौंदर्य सलन अकॅडमीची स्टुडंट आहे। सगळ्यात पहिले मी इन्फिनिटी इव्हेंटचे आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि दुसरी म्हणजे मेघा खेळकर मॅमची की त्यांनी एवढं सुंदर शिकवलं आम्हाला। त्यांच्यामुळे आम्हाला एक कॉन्फिडन्स आला मेकअप करण्यासाठी आणि हा अनुभव शब्दात सांगता येणार असा आहे। आज वाटतंय खरंच काहीतरी मॅडमकडे येऊन म्हणजे सार्थक झालंय शिकले। सो थँक्यू मॅम। आजची माझ्या मुलीमुळे आज काही मला भेटलं, मिळवलं हे माझ्या कलेमुळे खूप छान शिकवलं त्यांनी। खूप छान मला खूप छान ट्रीट केलं मला त्यांनी। खूप म्हणजे खूप नॉलेज दिलेलं आहे, म्हणजे राहण्यापासून तर मेकअप नॉलेज पर्यंत। आय एम प्राऊड ऑफ सो मच। म्हणजे रात्रभर यांना झोप आलेली नाहीये की माझी मॉडेल कशी होईल, माझी मॉडेल कशी होईल। कंटिन्यू मला सकाळी 6 वाजता त्यांनीच उठवलेलं आहे, दीदी माझी मॉडेल मला भीती वाटते, पण मग नाही, त्यांनी आज करून दाखवलं। खूप सुंदर मेकअप केलेला होता, तर त्यांना त्याचं क्रेडिट मिळालेलं आहे। संभाजीनगरमध्ये
एक्झिबिशन आयोजित करण्यात आलं होतं महिलांसाठी खास तर काय संकल्पना होती, कशा संदर्भात एक्झिबिशन होतं? येस, हे एक मेकअप कार्निवल होतं. मेकअप कार्निवलमध्ये आमची संकल्पना अशी आहे की जे गरजू विद्यार्थिनी आहेत की ज्यांचा परिस्थिती नाही आहे 50,000 रुपये फीस पे करण्याची, त्यांच्यासाठी आम्ही आज फ्री सेमिनार ठेवलेला होता. आजच्या सेमिनारचे ऑर्गनायझर आपल्याकडे डायरेक्ट नाशिकवरून आलेले आहेत इथे संभाजीनगरमध्ये. ह्या प्रतीक्षा मॅम आहेत, प्रतीक्षा सोने मॅम यांनी हा सेमिनार ऑर्गनाईज केलेला. तर आमचा एकच उद्देश होता की आम्ही गरीब मुलींना त्यांच्या म्हणजे त्यांचं जे टॅलेंट आहे त्यांना आम्ही उभारून दाखवू की आमचं जे टॅलेंट आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांना आपल्या भविष्यामध्ये व्यवसायासाठी फायदा झाला पाहिजे आणि त्यांचा एक कॉन्फिडन्स लेवल वाढला पाहिजे, यासाठी आजचं हा प्रशिक्षण होतं. इथं किती महिलांनी या प्रशिक्षणाचा सहभाग नोंदवला? इथे 500 पर्यंतचा क्राऊड होता. म्हणजे 2 याच्यामध्ये आम्ही हे घेतलेलं होतं. आम्ही सकाळी जी ब्रायडल कॉम्पिटिशन घेतली तिथे आम्ही आमचे जे काही स्टुडंट्स होते त्यांच्यासाठी हा स्टेज ऑर्गनाईज करून दिलेला होता की त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल भविष्यामध्ये. ते देखील आमच्यासारखे खूप जास्त प्रगती करतील, मोठे मेकअप आर्टिस्ट बनतील, त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून त्यांच्यासाठी स्टेज ऑर्गनाईज करून दिलेलं होतं त्यांनी. सकाळच्या याच्यामध्ये सुद्धा आमचे बरेचसे स्टुडंट होते आणि दुपारच्या जो भाग होता त्याच्यामध्ये देखील बरेचसे स्टुडंट असे पूर्ण मिळून 500चा क्राऊड आम्ही आज पूर्ण केला आहे आणि त्यांना सगळ्यांना आम्ही प्रशिक्षण दिलं आहे. किती दिवस चालणार आहे हे प्रशिक्षण? प्रशिक्षण आजच्या 1 दिवसासाठीच होतं. 1 दिवसामध्येच आम्ही 2 पार्टमध्ये ह्या गोष्टी केल्या. या प्रशिक्षणाचं काही प्रमाणपत्र वगैरे दिले? येस, आज जे काही सकाळी जो फर्स्ट पार्ट होता त्यामध्ये आपण जो ब्रायडल कॉम्पिटिशन झालं त्यामध्ये ऑर्गनायझर मॅमनी ट्रॉफी, सर्टिफिकेट वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड केल्या की त्यांनी केलेल्या कामाचा आम्ही असं नाही की त्याच्यामध्ये नंबर्स वगैरे ह्या गोष्टी नाही, ऑल सगळ्या स्टुडंट्सना आम्ही ट्रॉफी दिली की त्यांना केलेल्या कामाचा एक इंस्टाग्रामवरती वगैरे अपडेट टाकता येतील आणि त्यांना अजून मोटिवेशन मिळेल या उद्देशाने आम्ही सगळ्या स्टुडंट्सला ट्रॉफी वगैरे दिली. आणि आता पण जे शिकता आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रमाणपत्र आहेत. सगळ्या मेकअप आर्टिस्टचं त्यांना प्रमाणपत्र आम्ही देणार आहोत. आपलं नाव आहे? माझं नाव कल्याणी जोशी. मी ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आणि एज्युकेटर आहे. मी माझ्या ॲक्च्युली 3 शाखा आहेत. एक रांजणगावमध्ये आहे, एक बजाजनगरमध्ये आहे, आता नवीन जी शाखा ओपन झाली आहे माझी ती उल्कानगरीमध्ये आहे. या माध्यमातून मॅडम संभाजीनगरच्या तरुण युवतींना जे कॉलेज महाविद्यालयामध्ये शिकतात त्यांना या व्यवसायामध्ये येण्याचा काय संदेश द्या? येस, जे तरुण मुली विद्यार्थिनी आहेत तर इथे तुम्हाला शिक्षणाची अट नाहीये की किंवा इथे पैशांची पण अट नाहीये. तुम्ही छोटूशा जागेमधून किंवा छोट्याशा बजेटमधून तुमचं जे काही पैशांचं बजेट असतं त्यातून तुम्ही पॉकेट फ्रेंडली गोष्टींमधून तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता. तर तो कसा वाढवायचा आहे म्हणजे कोणीही आमच्या बिझनेसमध्ये काम करू शकतं की ज्यांना गरज आहे. तर ह्या सगळ्या तरुण मुलींनी घरी न बसता किंवा पैशा अभावी किंवा फॅमिली अभावी घरी न बसता त्यांनी आमच्याकडे एज्युकेशन घेतलं तर आम्ही त्यांना डाऊन टू म्हणजे कुठपर्यंत ग्रो करायचं ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण देऊ. प्रशिक्षणामध्ये काय काय देण्यात आलं आज नेमकं? आज प्रशिक्षणामध्ये ऍक्च्युली आमचा जो टॉपिक असतो तो ब्रायडल मेकअपचा टॉपिक असतो. त्यामध्ये आम्ही विद्यार्थिनींना म्हणजे ब्राईड्स कशा रेडी करायच्या किंवा स्टुडंट्सला अपग्रेड कसं करायचं किंवा त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही पण अकॅडमी घेऊ शकता, तुम्ही पण पैसे कमवू शकता, ह्या सगळ्या गोष्टी. तर यांना त्याचं नॉलेज देण्यात आलं की प्रॉपर प्रोडक्ट्स पासून प्रॉपर तुम्हाला एक कॉन्फिडन्स कसा पाहिजे, ब्राईडसोबत कन्व्हर्सेशन करता आलं पाहिजे, लोकांसोबत कन्व्हर्सेशन करता आलं पाहिजे, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा एक थोडक्यामध्ये प्रयत्न होता. मेकअप सगळ्यांना येतो पण हा आमचा एक वेगळा प्रयत्न होता की सगळ्यांना एक मोटिवेशन मिळालं पाहिजे, त्यांना बिझनेस करण्याचे एक उत्तेजन मिळालं पाहिजे असं. जसं आज हे प्रशिक्षण जे ते 1 दिवशी होतं, पुढे जर कोणाला जर आपल्याशी संपर्क करायचा आहे, प्रशिक्षण घ्यायचं आहे तर त्याची काय व्यवस्था आहे? येस, आम्ही नेहमी ह्या मॅम देखील आम्ही हा दुसऱ्यांदा संभाजीनगरमध्ये आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे, मॅमने ऑर्गनाईज केलेला आहे. तर मॅम परत एकदा 6 महिन्यांनी हा इव्हेंट ऑर्गनाईज करतील आणि सगळ्या परत ज्यांना संधी मिळालेली नाहीये त्यांना सगळ्यांना संधीचा फायदा घेता येईल. तर असे आमचे प्रत्येक वेळेस चालू असतात सेमिनार्स, वर्कशॉप्स देखील चालू असतात. आज जे काही स्टेजवरती मेकअप आर्टिस्ट वगैरे तर त्यांचे पर्सनल वर्कशॉप देखील चालू असतात. हे असे जे प्रशिक्षण आहेत ह्या मॅम्स देखील नाशिकमध्ये देखील घेतात, संभाजीनगरमध्ये देखील घेतात. तर सगळ्यांना त्याचा फायदा घेता येईल. अधिक माहितीसाठी जे ते आपल्याकडे काही व्यवस्था आहे का, जसं लोकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी? येस, मॅमचा इन्फिनिटी इव्हेंट म्हणून एक इंस्टाग्रामचं पेज आहे, त्याच्यावरती देखील तुम्ही तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर माझं कल्याणी जोशी म्हणून मोरपंख मेकअप स्टुडिओ म्हणून देखील माझं स्वतःचं इंस्टाग्राम हे आहे, तर त्यावरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच आपले बॅचेस वगैरे पण चालू असतात ज्यांना नेहमी डेली मध्ये शिकायचं आहे त्या
या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही कंटिन्यू बॅचेस पण घेत असतो, तर त्याच्यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता आमच्या पेजवर. नमस्कार, मी प्रतीक्षा साळुंके, फाउंडर ऑफ इन्फिनिटी इव्हेंट, आणि माझं कोऑर्डिनेटर आहे, त्यांचं नेम आहे सुनील भुईया. ओके, सो आजचा जो इव्हेंट होता हा 1 डेचा मेकअप मंत्रा सेमिनार होता. यात 5 आर्टिस्टला डेमोज दिले. स्पेसिफिकली जे 5 आर्टिस्ट होते, जसं कल्याणी मॅम झाल्या, शुभांगी मॅम झाल्या, त्यानंतर मेघा मॅम झाल्या, त्यानंतर मनीषा वानखेडे मॅम आणि नम्रता सानप मॅम, ह्या 5 जणींनी डेमोज दिले. अजून नम्रता मॅमचा डेमो चालू आहे या ठिकाणी. त्यांनी त्यांचे जे बेस्ट स्किल्स आहेत ते स्टुडंटसोबत शेअर केला आणि सगळ्यांचे मेकअप आणि सगळ्या गोष्टी एज्युकेशन वाईज पण खूप छान होत्या. त्यानंतर आपण आधी ब्रायडल कॉम्पिटिशन कंडक्ट केली आणि ती पण खूप सुंदर पद्धतीने पार पडली. मुलींना आपण एक पॅटर्न प्लॅटफॉर्म देण्याचा नेहमी ट्राय करत असतो की त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतील. आणि अजून एक गोष्ट मला ॲड करावीशी वाटते की मी पण स्वतः फक्त 22 इयर्सची आहे अँड मला अजून अवॉर्ड पण भेटला ॲज अन यंगेस्ट ऑर्गनायझर, नारी शक्ती अवॉर्ड भेटलेला आहे मला. आणि त्यानंतर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र इव्हेंट ऑर्गनाईज करत असतो. सो ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर इन्फिनिटी इव्हेंटला डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. अजून एक गोष्ट जे आमचे मॅनेजमेंट होते आणि स्पॉन्सर होते, तर हा इव्हेंट स्पॉन्सर केला होता एनहान्स ब्युटी कॉस्मॅटिक्स यांनी, आणि फोटोग्राफी पार्टनर होते सीड इंगळे, आणि अजून जे आपले लाईक वावचे पार्टनर होते ते होते सिताया. शिवराज सरांनी आपल्याला स्पॉन्सर केलं होतं. आणि त्यानंतर सिल्वर इन जे आपलं हॉटेल होतं आजचं बँकवेट, त्यांनी पण आपल्याला खूप छान कोऑर्डिनेट केलं आणि खूप जास्त हेल्प झाली आम्हाला त्यांची. फूड क्वालिटी अँड ऑल सगळं खूप छान होतं, एकदम टॉप नॉच होतं. त्यानंतर अजून तर चालू आहे आता रिझल्ट्स अनाऊन्स करायचे. सो लेट्स सी. तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही माझ्यासोबत नक्की संपर्क साधू शकता. इन्फिनिटी इव्हेंट्स. मग किती मराठवाड्यातील का छत्रपती संभाजीनगरमधीलच आर्टिस्टने भाग घेतला होता? कुठून कुठून आर्टिस्ट आले? ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं आर्टिस्ट येतात आपल्या प्रत्येक शोला. हे किती वर्ष आहे मॅडम हे इव्हेंटचं? 3rd इयर आहे. ट्रेनिंग मॅडम, इथं जे छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातून ज्या तरुण युवती आलेल्या आहेत, इथं सहभाग घेण्यापूर्वीची स्थिती आणि नंतर ट्रेनिंग झाल्याच्या स्थितीमध्ये काय फरक जाणवला होता? ते कसं असतं, प्रत्येक गोष्टीला ना मॉडिफाय करायची नीड असते. प्रत्येक इयरला गोष्टी चेंज होत असतात आणि ज्या आपल्या 5 आर्टिस्ट आहेत त्या नेहमी अपडेटेड असतात. कॉज त्या वेल एस्टॅब्लिश आहेत, त्यामुळे कसं ना त्यांना अपडेटेड नॉलेज भेटतं. अपडेटेड नॉलेज भेटल्यानंतर त्यांच्या स्किल्स बदलतात आणि अजून त्यांच्या बिझनेससाठी त्यांना ग्रोथ मिळते. आणि ते खूप कमी प्राईसमध्ये आपण ठेवलं होतं ना, आपली प्राईस पण खूप चीप होती त्या गोष्टीसाठी. त्यात आपण फूड वगैरे सगळं अरेंज केलं. ब्युटिशियनमध्ये जे महिला करिअर करू पाहतात त्यांना तुम्ही काय सांगाल आजच्या खूप छान फील्ड आहे आणि खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. आणि तिथं जर तुम्ही प्रॉपरली फोकस राहिल्या तर तुमच्याकडे पुढे जायचा खूप चांगला चान्स आहे. दॅट्स इट. काय सांगाल मॅडम, आज जे एक्झिबिशन घेण्यात आलं आर्टिस्ट आणि जे महिलांसाठी खास एक्झिबिशन घेण्यात आलं, काय सांगाल? आजचा जो इव्हेंट होता स्पेशली तो होता ज्या स्टुडंट मेकअप करायला येतात किंवा ज्या शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी 1 डेचा लुक अँड लर्न क्लास होता. ज्या मुलींना फीज भरण्याची ताकद नाही किंवा ज्या रुरल एरियामधल्या आहेत त्यांनाही एक प्लॅटफॉर्म पाहिजे, कुठेतरी त्यांनाही स्वतःचं नाव करायचं आहे, त्याच्यासाठी आपण स्पेशली हा अरेंज केला होता. आणि सेकंड थिंग, ज्यांना ऑलरेडीचा मेकअप येतो, ज्या कुठे अकॅडमीमधून शिकलेल्या आहेत त्यांना त्यांच्या स्किल दाखवायची होती, तर त्याच्यासाठी आपण स्टेज इन द सेन्स आपण त्यांच्यासाठी ब्रायडल कॉम्पिटिशन ठेवलेली होती. त्यामध्ये त्यांनी आपापल्या स्किल दाखवल्या, त्या स्वतःला प्रेझेंट केलं, जेणेकरून त्यांच्या फ्युचरसाठी किंवा ते त्यांच्या पेजवरसाठी अपग्रेड जाण्यासाठी. त्याचे काही चार्जेस वगैरे होते का सहभाग? जे बघायला आले होते लुक अँड लवचे सिंगर त्यांच्याकडनं 1 रुपये चार्जेस नव्हता. जे ब्रायडल कॉम्पिटिशन होते ऑब्व्हियसली त्यांच्याकडनं चार्ज घेण्यात आलं होतं. ग्रामीण भागामध्ये काही महिला आहेत की ज्या ब्युटिशियन याच्यामध्ये करिअर करून पाहतात, त्यांना काय सांगाल ग्रामीण भागातल्या? त्यांना मी एकच सांगते की आज ग्रामीण भागामध्ये असं झालेलं आहे की मेकअपची अकॅडमी जॉईन करायची किंवा मेकअपचे क्लासेस करायचे जे तुम्हाला हाय लेवलच्या ठिकाणी करायचे, जिथे जर मी मेकअप लावला आहे किंवा क्लासेस लावले ती खूप जास्त फीज असते, मी पेड नाही करू शकत, किंवा जी व्हॅनिटी आहे आम्हाला जे लागतं आहे व्हॅनिटी ती खूप एक्सपेन्सिव्ह आहे, असं काही नाही आहे. तुम्ही प्रॉपरली सर्च केलं, प्रॉपरली जर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट हे काय करायची आहे ती केली तर ऑब्व्हियसली तुम्हाला मार्क भेटेल. आणि ग्रामीण भागामध्येही मनी त्या इझिली अर्न करू शकतात आणि एक इंडिपेंडंट वुमन बनू शकतात. आपलं नाव? माझं नाव शुभांगी धोत्रे, आय एम ओनर ऑफ ॲस्ट्रल सलून अँड अकॅडमी, एक मेकअप आर्टिस्ट अँड एज्युकेटर आहे. सौंदर्य ब्युटी स्टुडिओची ओनर आहे. या फील्डमध्ये मला 28 वर्ष झालेले आहे आणि मी 5000 स्टुडंटपेक्षा जास्त स्टुडंट आज स्वतःच्या पायावर उभे गेलेले आहेत.
यामध्ये भरपूर माझे स्टुडंट्स असे असतात की गरजू असतात, त्यांना या बिझनेसची आवश्यकता असते. म्हणजे घरात कसं बाहेर पण पडायचं नाही आहे आम्हाला, पुढे जॉब पण करायचं नाही आहे, घरात राहून आपली मुलं बाळं सांभाळून आम्हाला आमचं काम करायचं आहे. अशा पद्धतीच्या ज्या लेडीज असतात त्यांना प्रॉपर प्रशिक्षण देऊन मी त्यांना पूर्ण ट्रेन करते. इवन बाहेरचे जे ऑर्डर्स वगैरे त्यांना देऊन त्यांना आणखी कशी सहकार्य करता येईल ते पण आम्ही या प्रशिक्षणातून करतो. तुम्ही काय सांगाल या प्रशिक्षण जर घेण्यात आलं आजच्या या प्रशिक्षणाबद्दल? तर हे काय असतं माहिती आहे का, आपलं जे नॉलेज आहे आणखी अपग्रेड करण्यासाठी हे आम्ही छोटे मोठे जे प्रशिक्षण असतात ते ठेवतो. ॲक्च्युली बाहेर जी फीस असते, प्रोफेशनल जे सेमिनार्स वगैरे होतात ती खूप जास्त असते, जे वर्कशॉप होतात त्याची पण फीस खूप जास्त असते. तर मुलींना ते अफोर्डेबल नसतात, म्हणजे त्या बाहेर जाऊन शिकू शकत नाही. तर मग हे असते सेमिनार, 1 डे सेमिनार, 2 डेज सेमिनार हे आम्ही ऑर्गनाईज करतो आणि त्या माध्यमातून आम्ही मुलींना आणखी अपग्रेड करतो की त्यांचं नॉलेज वाढतं. कारण हे जे प्रशिक्षण असतात ते पूर्ण आम्ही म्हणजे ॲडव्हान्स टेक्निक्सने शिकवल्या जातं त्यांना, म्हणजे त्यांचा पाया आणखी मजबूत केला जातो. मॅडम, आज आपण ह्या एक्झिबिशनला भेट दिली, जे कसं वाटलं तुम्हाला? मेकअप आर्टिस्ट काय कशा पद्धतीने तुम्हाला समजून? खूप छान मेकअप केला आहे. नम्रता सनाप यांनी माझा मेकअप केला आहे. आज महाराष्ट्रीयन लुक केला आहे, खूप सुंदर लुक केला. आत्तापर्यंतचा मी बोलू शकते की बेस्ट लुक आहे आणि इव्हेंट पण खूप सुंदर झालं आहे, मला तर खूप आवडलं आहे. काय सांगाल ज्या नवीन युवती आणि स्त्रिया असतात ज्यांना मेकअपांचं प्रशिक्षण घेण्यासाठी काय वाटलं तुम्हाला याबद्दल? त्यांनी नक्कीच असे इव्हेंट्स किंवा मग ही जी फील्ड आहे ती केली पाहिजे, कारण याच्याने त्यांना पुढे इन फ्युचर खूप ग्रोथ आहे याच्यामध्ये. कारण जे महिला ॲज अ हाऊसवाईफ आहे घरी, त्यांना अशी इच्छा आहे की काहीतरी करावं, तो मेकअप आर्टिस्टचा कोर्स हा बेस्ट आहे त्यांच्यासाठी. लाईक त्यांच्या फॅमिलीला पण घेऊन ते करू शकतात पुढे. चालेल, आपलं नाव सांगा मॅडम. आर्या धावणे. सगळ्यांना थँक्यू, तुम्ही बसला इथे आणि स्पेशली सगळं बघायला आणि